नमस्कार भाव बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा आयुर्वेदिक आणि माहितीपूर्ण अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, बऱ्याच बहिणींची मला कमेंट सारखी येत होती की दादा, केस गळतीवरती आम्हाला काहीतरी उपाय सांगा. काय झालेलं आहे की आमचे केस जे आहेत ते भरपूर प्रमाणात गळायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर केसांना आमच्या फाट्या फुटलेल्या आहेत. त्याच्यानंतर केसामध्ये भरपूर असा कोंडा झालेला आहे आणि केसांच्या मुळ्या ज्या आहेत त्या भरपूर अशा ढिल्या झालेल्या आहेत. मग त्याच्यामुळं आमचे जे केस आहेत ते भरपूर वाढण्यासाठी किंवा मुळांपासून मजबूती येण्यासाठी किंवा केस जे आहेत आपले ज्या फाट्या फुटलेल्या आहेत, कोंडा झालेला आहे, ते व्यवस्थित होण्यासाठी आम्हाला काय सांगा, तर एखादा उपाय सांगा. या अशा बऱ्याच बहिणींची मला कमेंट येत होती. मग चला तर म्हटलं, मग आज आपल्या ज्या बहिणींच्या समस्या आहेत त्या आपण दूर करणार आहोत. तर ते कशा पद्धतीने बघा. तर आज आपण काय करणार आहोत की काय करणार आहोत, ही फुलं कशाची आहेत, तर ही फुलं आहेत आपली जास्वंदीची फुलं आहेत. तर ह्या जास्वंदीच्या फुलापासून बघा आज आपण केसांसाठी एक तेल तयार करणार आहोत. आणि ती तेल जे आहे ते बघा आपण कशा पद्धतीने तयार करणार आहोत आणि ते कशा पद्धतीने वापरायचं आहे, त्याच्यामध्ये काय काय आपण वस्तू टाकणार आहोत, ते व्हिडिओ व्यवस्थितपणे आपल्याला पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही, जेणेकरून आपली जी माहिती आहे ती व्यवस्थितपणे तुम्हाला समजली पाहिजेत. आणि बरेच जण आपल्याला काय म्हणत असतात की दादा, तुमचा जो व्हिडिओ आहे थोडासा मोठा होतोय आणि तुम्ही बोलता खूप. अहो पण बोलावं तर लागतंच. तुम्हाला ही माहिती जी आहे ती व्यवस्थित तुम्हाला सांगायला तर पाहिजेत. मुका चित्रपट म्हणजे जो पिक्चर आहे तो मुका तुम्ही पाहू शकता का? टी व्ही सिरियल असो किंवा पिक्चर असो, तो तुम्ही मुक्या पद्धतीने म्हणजे त्याचा कुठलाही आवाज येत नाही, तर तुम्ही ते पाहू शकता का? नाही पाहू शकत. म्हणून मला काय करावं लागतं की हे जो व्हिडिओ बनवत असताना काय करावं लागतं, तर बोलावं लागतं. आणि बोलल्याच्या नंतर काय म्हणतात ना ते, की न बोलणाऱ्याचे गहूसुद्धा विकत नाहीत. काय? न बोलणाऱ्याचे गहूसुद्धा विकत नाहीत आणि बोलणाऱ्याचे आंबाडेसुद्धा विकले जातात. म्हणून मला काय करावं लागतं की बोलावं लागतं आणि जी सगळी माहिती आहे ती सर्वांना समजली पाहिजेत. सगळेच हुशार आहेत असं काही नाही. काहीला म्हणजे लवकर समजते आणि काहीला उशिरा समजते. त्याच्यामुळं काय आहे, पाचची बोटं समान नाहीत आपली. म्हणून काय करावं लागतं की मला थोडंसं बोलावं लागतं आणि व्यवस्थितपणे तुम्हाला हे जी माहिती आहे ती व्यवस्थितपणे समजून सांगावं लागते. जर व्यवस्थितपणे समजली नाही तर ते आपण जे काय बनवलं आहे त्याचा जो फायदा आहे किंवा उपयोग आहे तो होणार नाही. मग त्याच्यामुळं काय करावं लागतं, आपल्याला व्यवस्थित माहिती सांगावं लागते आणि तुम्हालासुद्धा ती माहिती व्यवस्थित पाहावं लागते, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर चला मग आता जास्त वेळ न घेता आपण काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हे तेल बनवण्यासाठी जे आपले केसांची मजबूती येण्यासाठी, केसांच्या फाट्या फुटलेल्या दूर करण्यासाठी, केसांना मजबूती येण्यासाठी आणि केसातील कोंडा नाहीसा करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर हे कशा पद्धतीने आपण तेल बनवतोय ते पाहायचं आहे बघा. आणि त्याच्यामध्ये आपण साहित्य काय काय टाकलोय हे काळजीपूर्वक पाहायचं आहे आपल्याला. कारण बरेच जण आता हे असे तेल बनवून बरेचसे जण व्यवसाय करू लागलेले आहेत. तुम्हालासुद्धा ह्या तेलाचा जर व्यवसाय करायचा असेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीने तेल बनवून तुम्ही बाजारमध्ये मार्केटमध्ये काय करू शकता, तर विकू शकता. अशा पद्धतीने बरेच जण आता तेल बनवायला लागलेत आणि ही सिक्रेट पद्धत आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपण एक सिक्रेट वस्तू म्हणजे टाकणार आहे या तेलामध्ये. हे तुम्हाला माहिती नाही तेल कशा पद्धतीने बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये सिक्रेट वस्तू एक कुठली टाकणार आहे आपण. त्याच्यामुळे व्हिडिओ आपला व्यवस्थित पाहायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि ती सिक्रेट वस्तू काय आहे ती सुद्धा तुम्ही समजून घ्यायची आहे. तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात. आणि साहित्य काय काय आहे ती सुद्धा आपण दाखवणार आहोत, कशा पद्धतीने कोणतं साहित्य कशा पद्धतीने टाकलेलं आहे आणि तशाच पद्धतीने तुम्ही तेल बनवायचं आहे बघा. तर इथं आता आपण काय आलेलो आहे, गॅस जवळ आलेलो आहे.
तर आता हे तेल जे बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर गॅस जवळ आलेला आहे आपण आणि हा गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि गॅसवरती आपल्याला काय करायचे आहे, कढई ठेवायची आहे आणि गॅसवरती कढई ठेवल्याच्या नंतर बघा आपल्याला काय घ्यायचं आहे, तर सर्वप्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे, तर असं खोबरेल तेल घ्यायचं आहे, जे आपण रोजच्या नेहमी वापरामध्ये जे वापरत असतो कोकोनट ऑइल, ते घ्यायचं आहे आपल्याला. काय घ्यायचं आहे, खोबरेल तेल घ्यायचं आहे. बदाम तेल घ्यायचं नाही, तर आपल्याला खोबरेल तेल घ्यायचं आहे. आणि हे खोबरेल तेल बघा आपल्याला रोजच्या लावण्यासाठी वापरण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये तेल घ्यायचं आहे. साधारणतः आपण एवढी बॉटल असेल आपल्याकडे तेवढी बॉटल आपण बनवून ते ठेवू पण शकता. त्याच्यामुळं जास्त प्रमाणामध्ये तुम्ही तेल हे बनवण्यासाठी तेल घ्यायचं आहे. आणि हे आता आपण काय करणार आहोत की ह्याच्यामध्ये गॅस आपण कमी करायचा आहे आणि गॅस कमी करून आपण काय करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये खोबरेल तेल आपल्याला टाकायचं आहे. बघा हे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. ही अख्खी बाटली आपल्याला काय करायची आहे, तर टाकायची आहे. बघा आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे तेल जे आहे ते गरम व्हायला ठेवायचं आहे. आणि आता हे तेल गरम होत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा, तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक वस्तू टाकायच्या आहेत आणि त्या वस्तू कशा पद्धतीने टाकायच्या, तेल गरम होईपर्यंत आपण काय करूया की त्या वस्तू कशा पद्धतीने आणि कोणत्या कोणत्या आहेत ते टाकणार आहोत ते पाहायचं आहे. बघा तर बघा आता आपण काय करणार आहोत की सर्वप्रथम जो आहे ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी काय घेणार आहोत, तर असा हा कांदा घेणार आहोत. आपण काय घेणार आहोत, हा कांदा घेणार आहोत आणि केस वाढीसाठी हा कांदा आपल्याला भरपूर असा छान पद्धतीने ह्या कांद्याचा जो आहे तो उपयोग होत असतो. बघा तर आता इथं आपण काय घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे आणि तो कांदा काय करायचा आहे, आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणात तुम्ही कांदा घेऊ शकता. आणि इथं बघा आपण हा कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा काय करायचा आहे, तर हा उभा आपल्याला कापून घ्यायचा आहे. तुम्ही उभा आडवा कसाही कापून घेऊ शकता, फक्त तो कापून घ्यायचा आहे. बघा हे अशा पद्धतीनं. तर इथं आपण काय केलेलं आहे, उभा कांदा जो आहे तो कापून घेतलेला आहे. आता उभा कांदा कापून घेतल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, हे पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने जो आहे तो आपण काय केलेला आहे, हा अशा पद्धतीने कांदा कापून घेतलेला आहे. आणि हा कांदा आता आपण साईडला ठेवूया. त्याच्यानंतर आपण ही फुलं घेतलेली आहेत, तर हे फुलं आपल्याला काय करायचे आहेत, ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. बघा हे अशा पद्धतीनं. हे तुम्हाला माहिती आहे जास्वंदाची फुलं, आणि हे जास्वंदाची फुलं इतकं आपल्या केसांसाठी आरोग्यदायी आहेत. आणि हे गणपती बाप्पाला फुल तर भरपूर अशा प्रमाणामध्ये आवडत असतं. बघा तर हे जास्वंदीची फुलं आपण काय केलेले आहेत, त्याच्या वेगळ्या वेगळ्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. बघा तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा हे फुलं टाकू शकता. ह्याचा फायदा आपल्या केस वाढींसाठी भरपूर प्रमाणात होत असतो. बघा त्याच्यामुळे आपण भरपूर इथं फुलं घेतलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, तर इथं आपल्याला घ्यायचं आहे कढीपत्ता घ्यायचा आहे. हा कढीपत्ता आपण घेतलेला आहे आणि ह्या कढीपत्त्याचे आपल्याला काय करायचे आहेत की ह्याचा जो पाला आहे तो अशा पद्धतीने आपल्याला सोलून घ्यायचा आहे. बघा हा कढीपत्त्याचा पाला. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, तर इथं हे ॲलोवेरा घ्यायचं आहे. म्हणजेच आपला काय आहे, कोरफड आहे. आणि हे कोरफडसुद्धा आपल्याला इथं घ्यायचे आहे. बघा आणि कोरफड घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते छान पद्धतीने पहिल्यांदा तर आपल्याला हे सोलून घ्यायचे आहे. म्हणजे त्याचे काटे वगैरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि ही कोरफड सोलून घेतल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये काय आहे, तर छान पद्धतीने गर आहे. तो गर काय करायचा आहे, आपल्याला या अशा चमच्याच्या साहाय्याने काय करायचं आहे, तर काढून घ्यायचा आहे. बघा या अशा पद्धतीनं हा गर आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजेच कोरफडीचा गर आपण घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथं आपल्याला 4 असे बदाम घ्यायचे आहेत. काय घ्यायचे आहेत, बदाम घ्यायचे आहेत. आता हे बदामाचं तेल तर तुम्हाला माहितीच आहे की किती आपल्या उपयोगाचं आहे. आणि ते बदामापासून आपण तेल पण बनवत असतो.
आणि हे शरीरासाठी केसांसाठी इतकं पोषक असे बदाम असतात. आणि आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा आपण काय करत असतो तर बदामाचा वापर करत असतो. म्हणजे रात्री बदाम जे आहेत ते भिजाई ठेवायचे आणि 2 बदाम भिजाई ठेवून सकाळी ते बदाम भिजलेले खायचे. आपली स्मरणशक्ती भरपूर वाढते. मग आता तर आपण हे तेलामध्ये मिक्स करून हे बदाम टाकणार आहोत. आपले केस तर मजबूत होणारच आहेत, परंतु आपली जी स्मरणशक्ती आहे ती सुद्धा आपली भरपूर प्रमाणात वाढणार आहे बघा. तर इथं आपण हे बदामसुद्धा घेतलेले आहेत. तर चला आता आपण काय करूया, हे जे तेल आहे ते बनवायला सुरुवात करूया. आणि बनवत असताना आपल्याला आणखीन आपण ह्याच्यामध्ये 3 वस्तू ॲड करणार आहोत. त्या वस्तू कोणत्या आहेत ते तुम्ही पाहायचं आहे बघा आणि ते व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे. तर 3 वस्तू आपण हे तेल बनवत असताना आपण काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. तर चला आता आपण काय करूया, तेल बनवायला सुरुवात करूया. आता हे पाहू शकता आपलं तेल जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये वाफा सुटलेले आहेत. म्हणजेच आपलं तेल जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये काय झालेलं आहे तर गरम झालेलं आहे. तर आता आपण काय करूया की आता हे तेल बनवताना गॅस आपण थोडासा बंद करूया. गॅस ह्याच्यासाठी आपण बंद करतोय की आपण ज्या वस्तू त्या तेलामध्ये टाकणार आहेत ते तेल तडतडत असताना आपल्या अंगावरती उडू शकतं, आपल्याला भाजू शकतं, इजा होऊ शकते. म्हणून आपण काय केलेलं आहे की हे गॅस जो आहे तो बंद केलेला आहे. कधी कधी काय होतं की हे तेलाला आगसुद्धा लागू शकते, इथं आपल्याला भीती होऊ शकते. म्हणून आपण काय करायचं आहे ते भीती घालवण्यासाठी डायरेक्ट गॅस बंद करायचा आहे आणि आपल्या ज्या वस्तू आहेत ते टाकायला सुरुवात करायची आहे बघा. तर सर्वप्रथम आता इथं आपण काय करणार आहोत की आपलं जे तेल होतं त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण काय करूया की हा जो कांदा आहे तो कांदा टाकून घेऊया. बघा हे कसं कांदा टाकत असताना बघा तडतड तडतड आवाज येतोय, तर ते आपल्याला भाजण्याची शक्यता असते. म्हणून आपण काय करायचं आहे थोडी काळजी घेऊन आपण ह्याच्यामध्ये काय करत आहोत तर कांदा टाकत आहोत बघा. आता ह्या कांदा टाकल्याच्या नंतर आपण काय करत आहोत की हा जो आपला कढीपत्ता होता तो कढीपत्तासुद्धा आपण काय करत आहोत की ह्याच्यामध्ये टाकत आहोत. हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं. आता हा कढीपत्ता टाकून झाल्याच्या नंतर बघा आपण ह्याच्यामध्ये काय करूया, पहिले तर हे व्यवस्थित भाजण्यासाठी किंवा तळण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकूया आपण ही जी आपली कचुंदरची पानं म्हणजेच आपली काय आहे तर जास्वंदीची फुलं आहेत. ते जास्वंदीची फुलं आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहेत बघा. हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं. इथं तुम्ही तेल भरपूर प्रमाणामध्ये घ्या. त्याच्यानंतर बघा हे आपण काय करणार आहोत, हे जे बदाम घेतले होते आपण हे बदामसुद्धा काय करणार आहोत हे तेलामध्ये आता आपण टाकणार आहोत बघा. आणि हे टाकल्याच्यानंतर प्रत्येक वस्तू टाकल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर बघा आपल्याला काय घ्यायचं आहे तर हे पाहू शकता तुम्ही. तर इथं आपण ही कलोंजी घेतलेली आहे. कलोंजी म्हणजे काय आहे, बऱ्याच जणांना कलोंजी म्हणजे माहीत नसते. तर ही कलोंजी म्हणजे आपले जे कांद्याचे बी राहतात, कांद्याचे बी, तर हे कांद्याची बी सुद्धा आपण काय करणार आहोत तर ह्याच्यामध्ये हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे कांद्याचे बी सुद्धा आपण टाकून घेत आहोत. आणि हे कांद्याचे बी जे आहेत ते आपल्या केस वाढीसाठी भरपूर प्रमाणामध्ये छान पद्धतीने आपले काम करत असतात केस वाढण्यासाठी. तर इथं आपण हे कांद्याचे बी सुद्धा आपण कलोंजी म्हणजेच कांद्याचे बी टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत तर आपण जे ॲलोवेरा म्हणजेच आपलं जी कोरफड घेतली होती ती कोरफडसुद्धा आपण काय करणार आहोत तर ह्याच्यामध्येही तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा आपण काय घेणार आहोत तर इथं घेतलेले आहे आपण मेथा, म्हणजे हे मेथी दाणे जे आहेत ते आपण इथं घेतलेले आहेत. आणि मेथीचे दाण्यामध्ये उष्णता जास्त असते त्याच्यामुळे आपले केस वाढण्याचे प्रमाण भरपूर पद्धतीने प्रमाणामध्ये वाढतात बघा. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे तर हे मेथी दाणेसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि हे सर्व मिश्रण आता हे काय करणार आहोत एक जीव करून घेणार आहोत. तर आता आपण काय करूया, ह्या वस्तू टाकलेल्या आहेत आणि आता आपल्याला भीती नाही म्हणून आपण काय करूया तर हा गॅस जो आहे तो आता चालू करून घेतलेला आहे. आणि गॅस चालू करून घेतल्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे तर हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे हे हलवून घ्यायचं आहे बघा. आणि ह्याचा
आता हे व्यवस्थितपणे गरम झाल्यामुळं तडतड तडतड मस्तपैकी आवाज पण येतोय, छान सुगंध पण ह्याचा सुटलेला आहे. आणि बघा आता तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला एक वस्तू टाकायची होती, 3 वस्तू, त्यातली एक वस्तू आपली राहिली होती. आणि ती वस्तू म्हणजे काय आहे, तर ती वस्तू म्हणजे आपली आहे विटॅमिन सीची गोळी. कशाची? विटॅमिन सीची गोळी आहे. तर हे आपल्या केसांसाठी विटॅमिन सी जे आहे ते आपल्याला आवश्यक असतं, म्हणून आपण हे विटॅमिन सीची गोळी जी आहे ते टाकणार आहोत. हे आपण ह्याच्यासाठी सुद्धा वापरू शकतो. कशासाठी? बरेच जण चेहऱ्यावरती सुद्धा लावण्यासाठी ही विटॅमिन सीची जी गोळी आहे ते वापरत असतात बघा. तर हिथं आपण काय करूया, एक पिन घेऊया आणि पिनाने काय करूया, आपण त्याला होल करूया. ह्या रबरासारखी गोळी असते विटॅमिन सीची, आणि ती काय करूया आपण फोडून ह्याच्यामध्ये विटॅमिन सीची गोळी जी आहे ते पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊया. या अशा पद्धतीने ही रबरासारखी गोळी असते बघा, आणि त्याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ती विटॅमिन सीची गोळी आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि आता हे अशा पद्धतीने आता आपलं तेल जे आहे ते छान पद्धतीने बघा आता तयार व्हायला लागलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. आता तुम्ही म्हणता दादा की साधारणतः हे तेल कधी तयार होतं आहे, कसं समजायचं आपण की हे तेल तयार झालेलं आहे? तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये जे आपण सगळ्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या म्हणजे कोणत्या कोणत्या, तर कांदा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये खोबरेल तेल टाकलेलं आहे. सर्वप्रथम खोबरेल तेल टाकून आपण कांदा टाकलेला आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपण काय टाकलेलं आहे, तर आपण ॲलोवेरा जेल म्हणजेच आपलं जे कोरफड आहे ते टाकलेले आहे, कोरफड. त्याच्यानंतर बघा आपण काय टाकलेलं आहे, कलोंजी म्हणजेच आपलं जे काय आहे कांद्याचे बी टाकलेले आहेत, मेथी टाकलेली आहे, आणि विटॅमिन सीची गोळीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि ह्या सर्व वस्तू आता आपल्याला काय करायच्या आहेत बघा, तर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या काय झाल्या पाहिजेत, तर एकदम करपल्या पाहिजेत. ह्या वस्तू ह्या तेलामध्ये एकदम अशा की एकदम करपून गेल्या पाहिजेत, जेणेकरून ह्याचे जे सर्व गुणधर्म आहेत ते काय झाले पाहिजेत, तर ह्या तेलामध्ये उतरले पाहिजेत. म्हणजेच हे तेल जोपर्यंत करपत नाहीत ह्या वस्तू तोपर्यंत आपल्याला ह्याला शिजवत राहायचं आहे बघा. आणि आता शिजवल्याच्या नंतर बघा हे कशा पद्धतीने वापरायचं आहे, आपल्याला किती दिवस वापरायचं आहे ती माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. हे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपलं आता हे तेल व्यवस्थितपणे तयार होते. आणि ह्या ज्या वस्तू आहेत ते करपाय पण लागलेले आहेत बघा. तर हे व्यवस्थितपणे करपू द्या. त्याच्यानंतर आपलं तेल जे आहे ते तयार होणार आहे. आणि त्याच्यापुढं आपण कशा पद्धतीने वापरायचं आहे, कशा पद्धतीने हे तेल तयार होणार आहे आणि किती दिवस वापरायचं आहे ती माहिती आपण पाहणार आहोत. तर चला आता आपलं तेल होऊ द्या व्यवस्थितपणे तयार. ह्याला व्यवस्थितपणे शिजू द्या. आणि त्या ज्या वस्तू टाकल्या त्या व्यवस्थितपणे त्याचे गुणधर्म त्या तेलामध्ये मिक्स होऊ द्या करपून. तर आता बराच वेळ झालेला आहे आणि आपलं तेल बघा आता भरपूर प्रमाणामध्ये शिजलेलं आहे. त्या वस्तू ज्या आहेत त्या करपलेल्या सुद्धा आहेत. हे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने ह्या वस्तू करपलेल्या आहेत बघा. या अशा पद्धतीने दिसत आहेत. आणि आपलं तेल जे आहे ते तयार झालेलं आहे बघा. तर आता आपण काय करायचं आहे, आपण काय करूया की हा जो गॅस आहे तो पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे. आणि आता बंद करून घेतल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, ही अशी एक त्याला म्हणजे चहाची जी गाळणी आहे ती गाळणी घ्यायची आहे, आपण ज्याने चहा गाळत असतो ती. आणि अशी कढई घ्यायची आहे आपल्याला. आणि ह्या गाळणीने काय करायचं आहे, तर व्यवस्थितपणे हे जे तेल आहे आपलं ते काय करायचं आहे बघा, हे गाळून घ्यायचं आहे. आणि बदाम हे टाकल्यामुळे ह्याचा सुगंध असा छान असा भारी सुटलेला आहे बघा. ह्याचा वास उग्र वगैरे कसलाच वास येत नाही, एकदम छान पद्धतीने ह्याचा वास येतोय बघा. आणि हे हळूहळू सर्व जे तेल आहे ते गाळणीच्या सहाय्याने आपण काय करत आहोत, तर हे गाळून घेत आहोत बघा. तर हे अशा पद्धतीने आता हे गाळून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये जो कचरा राहिलेला आहे हे पाहू शकता तुम्ही. ह्याला कचराच म्हणू शकता, कारण हे आता आपल्या काही उपयोगाचं नाही. तर हा कचरा आता आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे. आणि ह्याच्यानंतर बघा आपलं जे हे तेल छान पद्धतीने आता हे
तयार झालेलं आहे बघा. आता हे तयार झालेलं तेल तुम्ही काय करायचं आहे, एखादी काचेची बॉटल जर तुमच्याकडे असेल तर त्या काचेच्या बॉटलमध्ये काय करायचं आहे, भरून ठेवायचं आहे. काचेच्या म्हणजे आपण फायबरच्या किंवा ह्याच्या बॉटलमध्ये तेल ठेवण्यापेक्षा काचेच्या बॉटलमध्ये भरपूर असं छान पद्धतीने राहतं. नसेल तर तुम्ही असं एखादं स्टीलचं भांडं घेऊन एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे टोपण बंद करून हे तेल ठेवू शकता. आता तुम्ही म्हणसाल दादा हे तेल तर छान पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे केसवाढीसाठी, आणि मग आता हे तेल कशा पद्धतीने वापरायचं आहे बघा. तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आता उद्या सकाळी आंघोळ करायची आहे. त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, 1 तासभर अगोदर, आंघोळीचे 1 तासभर आपण झोपेतून उठल्या काय करायचं आहे की हे आंघोळीचे 1 तासभर अगोदर हे आपल्या केसांच्या मुळापासून काय करायचं आहे की हे संपूर्ण तेल जे आहे ते काय करायचं आहे. तर ह्या आंघोळीच्या 1 तासभर आपल्याला काय करायचं आहे, केसांच्या पूर्णपणे असं केसांना आणि केसांच्या मुळाशी काय करायचं आहे की लावून ठेवायचं आहे 1 तासभर अगोदर. आणि त्याच्यानंतर आपला जो शॅम्पू असेल, साबण असेल, त्याने काय करायचे आहे, आपले केस जे आहेत ते धुवून एकदम छान पद्धतीने सुकवून घ्यायचे आहेत. आता हे झालं सकाळी. आता तुम्ही म्हणता दादा हे संध्याकाळी लावायचं आहे का अशाच पद्धतीने, तर हो, तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळीसुद्धा कशा पद्धतीने लावायचं आहे की संध्याकाळीसुद्धा झोपायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर हे तेल जे आहे ते पूर्णपणे आपल्याला काय करायचं आहे, केसांना लावायचं आहे. केसांना लावून परत आपल्या केसांच्या मुळाशी सुद्धा लावायचं आहे, जेणेकरून आपले केस जे आहेत ते एकदम डोक्यातून मुळापासून उगवत असते त्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा, सर्व मालिश करून म्हणजे केसाची मालिश करून घ्यायची आहे, केसांना लावायचं आहे. आणि आपली जे केस आहेत ते बांधून ठेवायचे आहेत. कशा पद्धतीने बांधायचे आहेत, तर आपल्या केसांची वेणी घालायची आहे. केसांची वेणी घालून आपल्याला तसेच ठेवायचे, म्हणजे केस आपल्याला तेल लावून मोकळे सोडायचे नाही. तर तेल लावून आपली जी वेणी आहे, जी आपल्या शाळकरी मुली अशी वेणी घालतात बघा, 1 वेणी, 2 घालायचे नाही, ती एकच वेणी घालायची आणि ते तसंच ठेवायचं. आणि त्याच्यानंतर सकाळी आपले जे आंघोळ करायचे आहे त्या टायमिंगला आपले केस जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत. तर हे बघा तुम्ही रोजही करू शकता, किंवा ज्यांना शक्य नाही रोज करणं त्यांनी आठवड्यातून 1 ते 2 दिवससुद्धा करू शकता, किंवा महिन्यातून 4 ते 5 वेळेस तुम्ही अशा पद्धतीने हे तेल लावू शकता. आणि त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही की तुमचे केस जे आहेत ते इतके वाढणार आहेत की तुम्हालासुद्धा वाटणार नाही की माझे केस एवढूशे होते, आता किती मोठे केस झालेले आहेत. आणि दुसरं म्हणजे आपल्या ज्या केसामध्ये कोंडा झालेला होता तो कोंडासुद्धा नाहीसा होणार आहे. कोंडा नाहीसा होऊन तुमच्या ज्या केसांना फाट्या फुटलेल्या होत्या त्या फाट्या फुटलेल्यासुद्धा व्यवस्थितपणे तुमचे केस जे आहेत ते सिल्की, मुलायम आणि लांब होणार आहेत. तर बहिणींनो, हे जे मी तुमच्यासाठी तेल बनवलेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असेल तर नक्कीच आपल्या भावाला लाईक आणि कमेंट करायची. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.